मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोईसर मेट्रो स्टेशन जवळ एका मराठी अभिनेत्रीच्या कारचा मोठा अपघात झाला। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर आपण आहोत सध्या समतानगर पोलीस स्टेशन बाहेर जी ही कार आहे ती एका मराठी अभिनेत्री आहे उर्मिला कानेटकर हिच्या आहेत। काल मध्यरात्री आहेत उर्मिला शूटिंग संपून घरी परतणार आहे जाताना तिच्या कारचा मोठा अपघात झाला। या अपघातात आपण पाहिलं तर उर्मिला आणि त्याचा चालक किरकोळ जखमी झाले आहेत। आपण एकंदरीत पाहिलं तर काल मध्यरात्री भरधाव वेगाने ही कार आहे जात असताना पोईसर मेट्रो स्टेशन खाली आहेत मजूर जे आहेत मेट्रोमध्ये काम करणारे तिला ही कार चिरडली आहे। यामध्ये दोन कामगारांमध्ये एक कामगार जागेवरच मृत्यू झाला तर एक कामगार गंभीर जखमी त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र सुदैवाने या कारमध्ये आपण पाहिलं तर अपघाताच्या वेळी आहेत एअर बॅग कारचं उघडल्यामुळे आहेत कार चालक आणि अभिनेत्री मराठी जी आहे उर्मिला ही वाचली आहे, सुदैवाने सुखरूप वाचली आहेत। मात्र किरकोळ जखमी झाली आहे दोघां जणांवर देखील या ठिकाणी कांदिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खरं तर मध्यरात्रीची वेळ होती आणि भरधाव वेगाने कार चालक चालवत होता त्यावरून कारचं नियंत्रण सुटलं कार चालकाकडून आणि कार आहे तो मेट्रोचं काम करणारे दोन मजुरांना चिरडली आहे। त्यानंतर ची जी आहेत या ठिकाणी समतानगर पोलिसांनी आपला ताब्यात घेतल्यानंतर कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। सध्या कार चालकाने मध्यरात्री दारू पिऊन गाडी चालवत होता का किंवा यावेळी त्याच्या कशामुळे एवढा मोठा अपघात झाला, कशामुळे ही कारचे नियंत्रण सुटलं, या सर्व संदर्भात आता ब्लड टेस्ट आहे जो समतानगर पोलिसांनी लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठवला आहे। पुढील तपास देखील समतानगर पोलीस करत आहेत। कॅमेरामॅन मोहनसह सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।